सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संपूर्ण महाराष्ट्रात धुळे शहराची होळी तिच्या एका वेगळ्या आणि थरारक परंपरेसाठी ओळखली जाते। ती म्हणजे धुळ्याची प्रसिद्ध डोलची होळी। या अनोख्या परंपरेत नागरिक मोठ्या उत्साहाने डोलीच्या साह्याने एकमेकांवर पाण्याचे जोरदार फटके मारतात। डोलचीने पाण्याचे फटके मारण्याचा हा उत्साह आणि रंगाची उधळण अनुभवण्यासाठी केवळ राज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक आवर्जून धुळ्यात येतात। ही अस्सल खानदेशी परंपरा पुढे नेण्यासाठी यंदाही नागरिक सज्ज झाले असून संपूर्ण शहरात होळीचा सळसळता उत्साह पाहायला मिळतोय। या सणाच्या पार्श्वभूमीवर धुळ्याची बाजारपेठही विविध साहित्यांनी हाऊसफुल झाली आहे। यंदा बाजारात तरुणाईसाठी मी धुळेकर असे लिहिलेले आकर्षक गळ्यातील प्लेट्स, मुंडमाळा आणि विविध प्रकारचे मुखवटे विशेष लक्ष वेधून घेत आहेत। ग्राहकांच्या सोयीसाठी विक्रेत्यांनी मागील वर्षांचेच दर कायम ठेवले असून त्वचेला सुरक्षितता अशा नैसर्गिक आणि सुगंधी रंगांच्या विक्रीवर भर दिलाय। कोणतीही हुल्लडबाजी न करता सर्वांनी ही होळी आनंदात साजरी करावी आणि धुळ्याची ही ऐतिहासिक परंपरा जपावी असे आवाहनही स्थानिक पातळीवर केले जात आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मी हेमंत गुरव। होळी सिजनेबल धंदा मी 20-25 वर्षापासून करत असून तर धुळ्याची होळी सगळ्यांना माहिती आहे। महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी धुळ्याची होळी। यासाठी आपल्या धुळ्यात किती काय लांब राहणार, परदेशात राहाव का भारताच्या कुठे कोपऱ्यात राहाव, पण धुळ्याचा मौसम होळी खेळण्यासाठी बाकी न येता पण होळी खेळण्यासाठी जरूर येतो। तर या वर्षी भावना वाढ होतात। जो मागचा जो भाव ठेवलेला आहे तरी आपल्या धुळेकर वासियांनी पुला चौकात येऊन मी धुळेकर हे प्लेट आहेत गळ्यात घालायच्या, मी धुळेकर, नंतर हिंदूत, नंतर मुंडमाळा, नंतर या प्रकारे मुकुटे, अशा अनेक वस्तू आपल्या धुळेकर वासियांसाठी आणि आनंद घेण्यासाठी होळीसाठी सज्ज आहेत। तरी लोकांनी प्रतिसाद देऊन आणि धुळेकरांनी आपल्या होळीची परंपरा कायम राखून आणि काय गालबोट न लागता चांगल्या आनंदाने होळी साजरी करून धुळ्याचं नाव उज्ज्वल करावं। धुळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणून हा जो प्रकार आहे डोलची मारण्याचा, हा फक्त धुळ्यातच एवढ्या भारतामध्ये। आणि कलर सगळे सुगंधित कलर आहे, बिगराचे त्रास होणार नाही असे कलर ठेवले तरी धुळेकरांनी प्रसिद्ध द्यावा ही नम्र।